दरम्यान सोन्या चांदीच्या दरातली घसरण ही सुरूच आहे। आज सोन्याच्या दरात 2000 रुपयांची तर चांदीच्या दरात 4000 रुपयांची घसरण झाली आहे। गेल्या 5 दिवसात सोन्याचे दर 4000 रुपयांनी तर चांदीचे दर 12000 रुपयांनी कमी झालेत। जीएसटी विना सोन्याचे दर 1,53,000 रुपयांवर तर चांदीचे दर 2,62,000 रुपयांवर आलेत। दरम्यान याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आखाती देशांमध्ये वाढत्या संघर्षामुळे पुन्हा एकदा मौल्यवान धातूंवरती याचा परिणाम जो आहे हा होऊ लागला असून परिणामी सोन्या चांदीच्या दरातही सातत्याने घसरण जी आहे ही सुरू आहे। आजही सोन्याच्या भावात जवळपास 2000 रुपयांची तर चांदीच्या भावात 4000 रुपयांची घसरण झाली असून सतत घसरण होत असल्यामुळे सोन्या चांदीच्या भावावरती याचा मोठा परिणाम जो आहे हा होऊ लागला आहे। आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे भाव हे जीएसटी विना 1,53,000 रुपये तर चांदीचे भाव हे जीएसटी विना 2,62,000 रुपयांवरती आले असून नेमके या घसरणीमागचे कारण काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे ज्येष्ठ व्यापारी घमंडीची सोनी आहेत। सर, काय सांगणार एकंदरीतच ज्या पद्धतीने आता भाव जे आहेत ते सातत्याने घसरण होत आहे, एकीकडे जागतिक तणावाचं कारण म्हटलं जातं, नेमके काय कारण आहेत? येणाऱ्या आता खूप दिवसापासून कसं आहे तर युद्ध सुरू होण्याची आता परत शक्यता आहे। तर आता 8-10 दिवसापूर्वी जे सोन्याचे भाव होते ते 10 दिवसापूर्वी म्हणजे बघितलं जर गेलं तर 5,000-6,000पर्यंत सोन्याचे भाव कमी झालेले आहे। आणि सिल्वर जर बघितली तर सिल्वरमध्ये 15,000पर्यंत घसरण झालेली आहे। आजचं जर आपण जर बघितलं आजच्या दिवशी 2,500 रुपये सोन्यामध्ये कमी झालेले आहे आणि 5,000 सिल्वरमध्ये कमी झालेले आहे। नक्कीच, तर ज्या पद्धतीने जागतिक संघर्षामुळे कुठेतरी आता सोन्या चांदीच्या भावावरती जो आहे तो परिणाम पाहायला मिळतो आहे, त्यामुळे तुर्तास सोन्या चांदीचे भाव जे आहे हे घसरण सुरू असून आगामी काळात मात्र शांतता प्रस्थापित झाल्यास सोन्या चांदीच्या भावात अजूनही वाढ होईल असा विश्वास जो आहे तो खरं तर सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।